छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आपल्याला नाराज भाजप कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहे। भाजप जिल्हाध्यक्ष उपोषणकर्त्यांच्या भेटीला गेलेले आहेत। नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आम्ही मान्य केला। माननीय महसूल मंत्री साहेब आल्यानंतर 9 जणांच्या टीम मध्ये आपला निर्णय झालेला आहे। तो 4 दिवसापूर्वी झाला आहे। आपल्याला पण माहित नाही, सर्वे करून झालेला आहे। तर तो आपण त्याचं विचारलं पाहिजे की माझ्या सर्वेत मला किती मार्क होते, का नव्हते। हे आपल्या घरात बोलायची गोष्ट आहे। ऐका ना, तुम्ही हे प्रत्यक्ष दाखवायला पाहिजे असतं की हे तुमचं इथं लिस्ट मध्ये नाव नाही। आम्ही मान्य केलं। माझं तर टॉपवर नाव होतं, लास्ट पर्यंत टॉपवर नाव होतं पक्षामध्ये। ऐका, जिथं त्या एका ज्या बाईचं कुठंच नाव नाहीये, कुठंच काही नाहीये, त्या महिलाला तुम्ही 2 घंटे आधी तिकीट देता। आणि मी रात्रंदिवस 20 वर्षापासून काम केलं। रात्रंदिवस मोर्चा असो, आंदोलन असो, जवळपास 2009 पासून काम करते। ते किती वर्ष झाले ते सोडा, पण आता जे चालू होतं माझं काम तर टॉप लेवलला चालू होतं। सगळ्या प्रभागामध्ये माझं नाव असताना तू सर्वे मध्ये नाव कसं नाही आलं मला सांग बरं। तुमचा हा सर्वे कोणता आहे मला माहिती नाही। त्या सर्वेत माझं कुठे नाव आलं का नाही आलं हे तुम्हालाच नाही थांबा बघा। असं नाही करायचं। ज्यावेळेस आम्हाला तुम्ही कार्य करायला बोलवता त्यावेळेस आम्ही असं निघून जातो का? आम्ही तनमन धनातून काम करतो ना। मग ज्यावेळेस आम्ही तनमन धनातून काम करतो त्यावेळेस तुम्ही आमचं ऐकून घ्यायला पाहिजे। आता तुमचं ऐकायचे दिवस संपले आमचे। आम्ही 20 वर्ष काम केलेलं आहे, त्याचं आमचं काय ते बोला। चला, मला बाकी काहीच नाही। माझंही तेच केलं। मी अरे ऐका ना, तुम्ही मी सांगतो ना, थांबा ना, मी बोलतोय ना। मी तुम्हाला सांगतोय 4 दिवसापूर्वीच्या बैठकीत जो निर्णय झाला त्या निर्णयावर का नाही झालं असं म्हणाला ते आपल्याला आपल्या टीम सोबत बसून करावं लागेल का फॉर्म भरायच्या वेळेस गोंधळ घालून आपल्याला हे वाईट दाखवावं लागेल जगाला? हे योग्य नाही की नाही? वाईट केलं त्याचं काय करायचं? त्याचं आपल्याला तर भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाची शिस्त पाळावी असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केलेलं आहे। उपोषणाला बसणं वगैरे योग्य नाही, अन्यथा त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी, पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये बंडाची लाट आलेली आहे। भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये 2-3 महिला उपोषणाला बसलेल्या आहेत आणि माघार नाही जोपर्यंत पक्ष न्याय देत नाही अशी भूमिका आहे। काय सांगाल? नाही, एक क्षण होता की जोपर्यंत इच्छुक म्हणून उमेदवारी मागणं, हक्क दाखवणं, हट्ट करणं इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांनी उपोषण करणं किंवा मीडियातून पक्षाबद्दल बोलणं हे योग्य नाही आहे। मी आता पालक या नात्याने त्यांना परत आता विनंती करायला आलोय। त्या ताईंना सांगेल की हा काही शेवटचा क्षण नाही, अजूनही संधी मिळू शकतील। त्यांनी थांबलं पाहिजे, उपोषण सोडवलं पाहिजे। मी विनंती करेन, पण नाही ऐकलं तर पक्ष आहे, पक्षाला मला कडक निर्णय घ्यावा लागेल, कठोर निर्णय घ्यावा लागेल असं पक्ष म्हणून तुम्ही समजावून सांगून बघणार? अगदी माझ्या कार्यकर्त्या आहेत, आमच्या हक्काच्या म्हणजे कुटुंबाच्या सदस्य आहेत, त्याच्यामुळे मी समजून सांगेल त्यांना काही आत्ता पुढचं काही आश्वासन पाहिजे असेल ते आम्ही देण्यासारखं असेल तर देऊ, परंतु असा व्यक्ती म्हणून हट्ट करणं आणि अशा पद्धतीने वागणं हे पक्ष कधी सहन करणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।